नमस्कार. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने रवाळ कणीदार असं साजूक तूप बनवणार आहोत. तर तूप तुम्ही बघू शकता, एकदम रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. मिक्सर, विस्कर, रवी किंवा बर्फचा वापर न करता हे तूप मी घरी बनवलं आहे. आणि तूप एकदम रवाळ होण्यासाठी लोणी कडवत असताना त्याच्यात एक खास पदार्थ घालणार आहे. त्यामुळे तुमचे जर तूप या पद्धतीने रवाळ कणीदार होत नसेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 10 दिवसाची साई साठवली आहे आणि त्यापासून तूप बनवणार आहे. तर पहिल्या दिवशी साई डब्यामध्ये टाकली, लगेच त्याच्यात दही घालून विरजण लावून घेतलं आणि दररोज दुसऱ्या दिवशी साई टाकली की एकदा छान मिक्स करून डब्बा झाकून 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवला होता. नंतर 11व्या दिवशी सर्व साई एका मोठ्या पातेल्यामध्ये काढली आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला लोणी कडवायचं आहे त्याच्यातच ही साई काढायची आहे. जास्त भांड्याचा पसारा न करता, आज मिक्सरचा सुद्धा वापर न करता मी हे तूप बनवले आहे. तर साई चमच्याने छान व्यवस्थित अशी एकजीव फेटून घ्यायची. नंतर मी याच्यात थोडंसं थंड पाणी घातलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तूप बनवायचं असेल त्या दिवशी फ्रीजमध्ये पाणी ठेवायचं. एकदम थंड पाणी याच्यात घालायचं आहे. सुरुवातीला हे पातळ मिश्रण दिसते, परंतु 5-6 मिनिटे सतत या पद्धतीने चमच्याने हलवल्यानंतर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते. थोडं थोडं थंड पाणी याच्यात घालायचं आहे. तर आणखी मी थोडंसं याच्यात थंड पाणी घालून 2-3 मिनिटे या पद्धतीने फेटून घेतलं आणि बघू शकता लोणी यायला सुरुवात झाली आहे. परंतु या लोण्याचा अजून गोळा बनलेला नाही, त्यामुळे अजून याला असंच फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ताक आणि लोणी सेपरेट होते, लोण्याचा एका साईडला गोळा तयार होतो. तर बघू शकता या पद्धतीने मी याला छान असं फेटून घेतलं आहे. तुम्ही विस्करसुद्धा वापरू शकता. मी सुरुवातीला चमच्याने मिक्स केले व नंतर विस्कर घेतलेलं आहे. तर बघू शकता छान घट्ट असं हे लोणी झालं आहे आणि ताक सेपरेट झालं आहे आणि लोण्याचा गोळा एका साईडला आलेला आहे. आता हे ताक आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे लोणी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व नंतर याच पातेल्यात मी हे लोणी कडवायला ठेवणार आहे. तर बघू शकता इथे लोणी एका साईडला मी काढून घेतलं आहे. विस्करला थोडंसं लोणी चिकटलं आहे, ते सुद्धा याच्यात मी काढून घेतलं आहे आणि हे ताक दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही मिक्सरचा किंवा बर्फसुद्धा, रवीसुद्धा वापरायची गरज नाही आणि किती सहज हे लोणी आपलं निघालं आहे. आता हे लोणी 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्या ताकाचा अंश या तुपामध्ये येत नाही आणि या पद्धतीने छान स्वच्छ धुतल्यामुळे नंतर बेरीसुद्धा खूप कमी येते आणि तूप जास्त निघते. तर इथे मी गॅस चालू केला आहे आणि लोणी कडवायला ठेवला आहे. तर गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत पातेल्याला या पद्धतीने हलवत राहायचं आहे, म्हणजे पातेल्याला खाली लागत नाही, करपत नाही तूप आणि व्यवस्थित याला हलवत राहायचं आहे. तुम्ही लोणी कडवायला ठेवून दुसरीकडे जाऊन जर बसाल तर खाली पातेल्याला लागू शकते आणि नंतर तुपाची चवसुद्धा बदलते. तर बघू शकता बारीक गॅसवर या पद्धतीने चमच्याने मी हलवत आहे आणि पातेल्याला सुद्धा मध्ये मध्ये हलवून घेत आहे, म्हणजे खाली अजिबात याला चिटकत नाही. आणि तूप जेव्हा कडत आले आहे तेव्हा याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे तूप एकदम रवाळ कणीदार होते. तुम्ही एकदा नक्की मीठ घालून बघू शकता. या पद्धतीने बघू शकता तूप आपलं तयार झालं आहे. याला खमंग वास सुटायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आहे. जर जास्त वेळ चालू ठेवला तर तूप करपण्याची शक्यता असते व नंतर ते करपलेलं तूप खायला अजिबात चांगलं लागत नाही. तर बघू शकता छान याला रंग आला आहे. या पद्धतीने फेस यायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा, म्हणजे तूप आपलं छान कडलेलं आहे आणि त्याचा वाससुद्धा छान पसरला आहे. आता हे कोमट असतानाच आपल्याला भरून ठेवायचं आहे बरणीमध्ये, म्हणजे ते एकदम रवाळ त्याला टेक्स्चर राहते.
तर मी थोडंसं गार होऊ दिलं, जास्तही गार नाही, थोडंसं कोमट आहे. आता हे तूप मी काचेच्या बरणीमध्ये गाळून घेते आणि बघू शकता पातेलं आपलं एकदम स्वच्छ आहे, त्याला अजिबात खाली लागलेलं नाही. याच्यामध्ये मी आता हे गाळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बेरीसुद्धा खूप कमी आलेली आहे. तुम्ही तूप कडत आल्यानंतर एकदा मीठ, थोडंसं चिमूटभर मीठ त्याच्यात घालून नक्की पहा, तुमचंसुद्धा तूप एकदम रवाळ असं होईल. काही जण तुळशीची पानं किंवा विड्याची पानंसुद्धा घालतात, परंतु एकदा मीठ वापरून पहा, एकदम तूप रवाळ होते. तर बघू शकता बेरी किती थोडी निघाली आहे आणि पातेल्याला सुद्धा अजिबात करपले नाही किंवा खाली काही चिकटलेले नाही. आणि जास्त भांड्याचा पसारा न करता 2 भांडी वापरूनच मी हे तूप बनवले आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.